एका बाजूला प्रेमाची खोटी शपथ, दुसऱ्या बाजूला लग्नाचं आमिष. पण पडद्यामागे काय? बळजबरीचं धर्मांतर आणि आपल्या लेकी बाळींवर अमानुष अत्याचार. हा खेळ गावापासून शहरापर्यंत सगळीकडे रोज खेळला जात होता. जाती हिंदू समाज जागा होऊ दे हो, एवढी माझी इच्छा आहे की ह्या जाती धर्मात कधी आपली मुलगी जाऊन देऊ नका. आज माझी गेली, उद्या तुमची जाईल. पण 16 मार्च 2026 महाराष्ट्राच्या इतिहासात नवी पहाट उजाडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नराधमांच्या गळ्याभोवती महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याचा फास आवळला. आता फसवणूक करणाऱ्यांची खैर नाही. प्रलोभन दाखवून धर्म बदलणाऱ्यांना आता कायद्याचा पोलादी दणका बसणार. हा कायदा म्हणजे केवळ कागद नाही, तर हिंदू लेकींच्या सुरक्षेचं कवच आहे. हा कायदा म्हणजे आपल्या बहिणींना मिळालेली न्यायाची हमी आहे. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 आपण आणलेलं आहे. बळजबरी, फसवणूक इत्यादीद्वारे बेकायदेशीर धर्मांतरणापासून संरक्षण करण्याकरता हे विधेयक आहे. या कायद्यातल्या तरतुदीचं जर उल्लंघन करून त्या ठिकाणी एखाद्याचं धर्मांतरण केलं असेल, अशा पद्धतीनं झालेलं धर्मांतरण हे नल अँड वर्ड होईल. धर्मांतराचं कारस्थान रचणाऱ्या अवलादींनो, लक्षात ठेवा, ही शिवरायांची भूमी आहे. आता तुमचे उलटे दिवस सुरू झाले. कायद्याचा हा वज्रप्रहार तुमच्या अधर्माचा कणा मोडल्याशिवाय राहणार नाही.